चला तर यावर्षीच्या पावसाळी सह्याद्री सफरीला परत एकदा सुरुवात करू। दिवा, पनवेल, शेडूंग, कर्जत असे करत मोटरसायकल चालवत मी शहरी धावत्या जीवनाला मागे टाकून हळूहळू चाललो होतो निसर्गाच्या कुशीमध्ये। कर्जत पासून हा गड सुमारे अवघ्या अर्धा तासाच्या अंतरावर आहे। कर्जत स्टेशनवरून आपण बसने देखील या गडावर जाऊ शकतो किंवा बाहेर रिक्षा किंवा टॅक्सी ठरवून या गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकतो। पण यावेळी या रिमझिम बरसणाऱ्या पावसात बाईक राईडचा आनंद लुटण्यासाठी मी बाईकने प्रवासाला सुरुवात केली। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी भावेश आणि भावेश एकदम रॉक आपलं सर्वांचं स्वागत करतो। दिव्यावरून आपला प्रवास कर्जत, बोरगाव फाटा, सोंडाईगड असा सुरू झाला। मध्येच मोरबे धरणाचे विहंगम दृश्य देखील पाहायला मिळाले। पण हे मोरबे धरणाचे सर्वोत्तम दृश्य नाही। सोंडेवाडी हे ट्रेकसाठी पायथ्याचे गाव आहे। काही झोपड्यांचे छोटेसे गाव असून सोंडेवाडी येथे दुकाने नाहीत, त्यामुळे कर्जत स्थानकावरून आवश्यक त्या गोष्टी खरेदी करणे चांगले। सोंडाई हा एक छोटासा किल्ला कमी आणि वॉच टॉवर जास्त आहे। हा कर्जत किंवा माथेरान पर्वतरांगांचा एक भाग। कमी ज्ञात असलेल्या किल्ल्याचे नाव डोंगराच्या माथ्यावर असलेल्या सोंडाई देवीच्या मंदिरावरून पडले। आपले वाहन सुरक्षित लावण्यासाठी रस्त्याच्या बाजूलाच मोकळं मैदान उपलब्ध आहे। काही मोजकेच पैसे द्यावे लागतात। आपण सोंडाई किल्ल्याची चढाई सुरू करतोय। आज शनिवार असल्यामुळे गर्दी खूप आहे। सकाळी छोटी गर्दी पाहायला भेटते आणि चांगली गोष्ट आहे म्हणजे पाऊस पडतोय। सुरुवातीपासून पाऊस आहे, फार मोठा नाही, बारीक बारीक पाऊस आहे, त्यामुळे मजा येणार आहे। आज तुफान असा ब्लॉग होणार आहे आजचा। समोर जायचं किल्ल्यावर। ट्रेकला सुरुवात झाली तसा पावसाने जोर धरला। अगदीच बेबाण होऊन नाही तर तो सूक्ष्म सरीत बरसू लागला। मी खुश होतो यासाठी की खूप दिवसांनी पावसाळी ट्रेक अनुभवत होतो। गडाचा ट्रेक तसा सोपा, काही वेळ घनदाट जंगलातून चालावे। पायवाट सरळ सुटसुटीत तर काही ठिकाणी खडतर, काही ठिकाणी तर पावसाच्या पाण्यामुळे बारीक मोठे दगडधोंडे वाटेत आले होते। सुरुवात झालेली ट्रेकला आणि पायवाट बघताय पूर्ण दगडांची आहे। आपण बेभान होऊन बरसणारा पाऊस आणि खडतर पायवाटेमुळे ट्रेक करण्यास थोडे जड जाऊ शकते। चालण्याची गती मंद होऊन जाते। समोरच खुलं सकळ मैदान, पाठीमागे हॉटेल, किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती फलक, त्या बाजूने चालत राहावे। मजा येणार आहे। व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत राहा। इथे आपण थोडीफार किल्ल्याबद्दलची माहिती वाचू। पायवाटेचं वेगळंच रूप पाहायला भेटेल। हा खडक हे सांगतो की इथे एक कातळ कोरीव पायऱ्या असाव्यात, पण काळाच्या ओघात त्या स्पष्ट दिसत नाहीत। या अवशेषावरून असं लक्षात घेऊ की आपण किल्ल्यात प्रवेश केला असावा। सरळ चालत राहिलो। जागोजागी छोटे छोटे उपहारगृह आहेत। आज महाराष्ट्र बंद या बातमीमुळे ती बंद आहेत, पण इतर दिवशी इथे नाश्ता व पाण्याची उत्तम सोय होऊन जाईल। खूप दिवसांनी भटकंती करत असल्या कारणाने थकवा लागला, मग बसलो, घोटभर पाणी प्यालो। शरीरात ऊर्जा राहावी म्हणून चॉकलेट देखील खाल्लं। पुन्हा उठलो, निघालो आणि चालू लागलो। थांबलेला प्रवास नव्या जोमात सुरू केला। पावसाळा देखील सुरुवात झाली आणि ट्रेकलाही छानशी सुरुवात झाली आहे।
रस्ता थोडा अवघड आहे आणि रस्ता सोपा आहे, फक्त पावसामुळे तो अजून अवघड झालेला आहे. त्यामुळे चालताना थोडं सावध होऊन चालावं लागणार आहे. कळसुबाई ट्रेक दरम्यान नवजात खेकडा आतुरतेने माझ्या भेटीला आला, तसा यावेळी हा एक नवा मित्र माझ्या भेटीला आला. त्याचं नामकरणही केलं. तुम्ही कधी या परिसरात ट्रेकला गेला आणि माझा हा नवा मित्र तुम्हाला दिसला तर त्याला मी दिलेल्या नावानेच हाक मारा. सुरुवातीपासून आपल्या आहे इकडे आलो आपल्या सोंडेवाडीत, आणि सोंडेवाडीपासून जो ट्रेकला सुरुवात केली, गाडी पार्क केली, तिथपासून हा माझ्यासोबत आहे. सो याचं नाव काय माहीत नाही, पण आपण त्याचं ठेवू. बाईकचं नाव साथी आहे. हाला आपण काय बोलूया प्रेमानं. हा राजा. माझ्या गावी एक माझा घरी कुत्रा होता, श्वान होता, सो त्याला मी राजा बोलू शकतो. हे राजा क्यूट आहे. चला पुढे जाऊया. पुन्हा पावसाने ठेका धरला, पण यावेळी पावसासोबत आकाशी धावू लागले. जोराचा सोसाट्याचा वाराही सुरू झाला. धुक्याने डोंगर झाकून घेतले. क्षणात ऋतुबदल होताना पाहिले. आजूबाजूचे गवतही डोळू लागले, जणू त्यांनी ठेकाच धरला. मीही सैरावैरा पळून गडाच्या दिशेने धावलो. माझ्या पाठीमागे बघते तो ग्रुप आहे आणि मी एकटाच सोलो ट्रेक करतोय. वारा दणकट सुटलाय. लोखंडी शिड्या ओलांडण्याच्या बाकी होत्या. 3 टप्प्यांवर या शिड्या बसवण्यात आल्या असून यांना गडाचा सर्वात कठीण टप्पा मानला जातो. सुरुवातीला साफसुथरे व स्वच्छ पाण्याने भरलेली पाण्याची 2 जोड टाकी पाण्यास मिळतात. किल्ल्याचा ट्रेक सुरू केलाय आणि काही आता लोखंडी शिड्या ओलांडून आपल्याला किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जायचं आहे. पण त्या अगोदर फायदेशीर आपल्याला इथे 2 पाण्याची टाकी पाहायला भेटतात. इथे आपल्याला 2 पाण्याची टाकी पाहायला भेटतात आणि साफसुथरे पाण्याची टाकी, त्यामुळे आपण ती पाणी पिण्यायोग्य आहे, पिऊ शकतो पाणी. आपण जेव्हा गड उतारू त्यावेळेला आपण इथून पाणी भरून घेऊ. रोड साईड ट्रेक आहे. सुंदर असा पाऊस पडतोय, तसा पाहिजे पाऊस तसाच पाऊस पडतोय आणि आपण सर्व वातावरणाचा आनंद. शिवकार्य ट्रेकर्स मंडळाने कितीतरी रविवार श्रमदान करून गडावरील पाण्याची टाकी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ व त्याचे संवर्धन करण्याची मोहीम राबवली. त्यांच्या या कार्याला खरोखरच सलाम. या पुढे निघूया. लोखंडी शिड्या पार करू. लोखंडी शिड्या चढून आपल्याला वरती जायचं. सुरुवात थोडी चढण्या सुरू आहे. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पडणारा पाऊस अंगाला बोचत होता. का हे आल्हाददायक वातावरण. मी आता कितीतरी उंचीवर होतो, त्यामुळे वाऱ्याचा वेग हा वाढत होता. शिड्यावरूनच त्या संपूर्ण प्रदेशाचे मंत्रमुग्ध सौंदर्य डोळ्यात टिपले. सोंडाई किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात सोपा ट्रेक मानला जातो.
गिर्यारोहणाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम ट्रेक. पायथ्याचे गाव ते गडाच्या माथ्यापर्यंतचे अंतर सुमारे 1.7 किलोमीटर आहे आणि सरासरी व्यक्तीला ट्रेक पूर्ण करण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतील. पावसात शिड्या चढून वर जाणे थोडे कठीणच, त्यामुळे शिड्यावरून काळजीपूर्वक लक्ष देऊन चढ उतार करावा. पावसाळ्यात ट्रेक करतेवेळी चालताना अडथळे येतात. या किल्ल्याला फारसा इतिहास नाही. इतिहासात त्याचा वापर हा फक्त वॉच टॉवर म्हणून करत म्हणजेच टेहाळणी नजर ठेवण्यासाठी होत असे. या किल्ल्याचा ट्रेक करत असताना कळसुबाई ट्रेकची आठवण आली. कारण आम्ही संपूर्ण प्रवास हा दरीतून केला, त्यामुळे जास्त पायऱ्या आम्हाला चढला भेटलं नाही. धोका जास्त असल्यामुळे आपल्याला फारसं खालचं काही दिसणार नाही, खालचा काही व्ह्यू दिसणार नाही. इथे पाण्याची टाकं भेटते. खालापूर समुद्र सपाटीपासून हा किल्ला 1200 फूट इतका उंच आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा हे हंगाम सर्वोत्तम ठरू शकते. गडाच्या माथ्यावर आलो. माथा फार मोठा नाही. समोरच सोंडाई मंदिर, बाजूला गडाच्या माथ्यापेक्षा उंच असा डोंगर आहे. गडाचा ट्रेक संपून आता आपण आलो आहोत गडमाथ्यावरती आणि गडमाथ्यावरती आल्यावरती आपल्याला आजूबाजूचा प्रदेश, सुंदर व्ह्यूज निसर्गाचे आणि त्याचबरोबर या सुंदर निसर्गात बसलेली आई सोंडाई देवी आपल्याला पाहायला भेटते इथे. कर्जत माथेरान डोंगर रांग, त्यात दडलेले छोटे मोठे गड किल्ले, इर्शालगड, मोरबे धरण आणि प्रबळगड यांसारख्या बऱ्याच गड किल्ल्यांचा लांबूनच आनंद घेता येतो. फारसे ऐतिहासिक अवशेष गडावर पाहण्यास मिळत नाहीत. माथ्यावर सोंडाई मंदिर, पायथ्याशी आणि मध्यावर कातळ कोरीव 2 ते 3 जोडटाकी आढळतात. काही ठिकाणी कातळ कोरीव अस्पष्ट पायऱ्या आहेत. या गडावर आता कोणतेही अवशेष नसल्याने त्याचे इतिहासातले महत्त्व कमी होत नाही. पण आता हा किल्ला काळाच्या ओघात अप्रचित होत आहे. काय मग कसा वाटला सह्याद्रीमधील पावसाळी ट्रेक आणि अप्रचित किल्ल्याची भटकंती? नक्कीच यावर तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. भरभरून लाईक आणि इतरांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर तेवढे लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन दाबूनच पुढे जा.